नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. डेली 2.0 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आणि मीनाक्षी शिंदे यांच्या आयोजनातून खेळ मंगळागौरीचा हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उत्साहात पार पडला. पारंपरिक मंगळागौरीचे खेळ, लावणी आणि संगीत आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. महाराष्ट्राची समृद्ध लोक परंपरा आणि संस्कृती जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद, ठाणे महापौर शर्मिला पिंपळकर तसंच लावणी नृत्यांगना कांचन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष रंगत आली. लावणी नृत्याच्या सादरीकरणानं उपस्थितांची दाद मिळवली, तर मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी कार्यक्रमात मराठमोळा रंग भरला. महिलांनी संगीत आणि नृत्याचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी आयोजक मीनाक्षी शिंदे यांनी उपस्थित महिला आणि मान्यवरांचे आभार मानले. महिलांना एकत्र आणण्यासोबतच महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृती आणि लोककला या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अशा उपक्रमातून केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे खेळ मंगळागौरीचा 2026 हा कार्यक्रम आनंद, उत्साह आणि मराठमोळ्या वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण प्रतिसाद या महिलांचा आहे. दरवर्षी शिवसेनेच्या तर्फे मंगळागौरीचं आयोजन करण्यात येतो आणि मला असं वाटतं उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिलांकडून मिळालेला आहे. एक आगळीवेगळी मंगळागौर शिवसेनेच्या वतीने दरवर्षी केली जाते. मला असं वाटतं की पारंपरिक वेशेतनं महिला येतातच, पण जे पारंपरिक खेळ आहेत ते न खेळता वेगळ्या स्वरूपाचं एक त्यांना आनंद देण्यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं आणि वेगवेगळे कलाकार त्यांच्या भेटीसाठी येत असतात आणि शिवसेनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम होतो आहे आणि खरं तर खूप चांगलं वाटतं की महिलांसाठी हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी आयोजित करतो आणि महिला त्यासाठी चांगला प्रतिसाद देत आहेत. महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी तुम्ही व्यासपीठ ठेवलं आहे. मला असं वाटतं महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नाही, त्यांना एक आनंद, कारण महिला नेहमीच शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक मोर्चा मीटिंगसाठी सहभागी होत असतात, पण त्यांना विरंगुळ्यासाठी मला असं वाटतं की श्रावणामध्ये प्रत्येक महिलेला काही ना काहीतरी म्हणजे सण साजरे करण्यासाठी त्या उत्सुक असतात आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की इथे आल्यानंतर एक वेगळं त्यांना मनसोक्त नाचता येतं, खेळता येतं आणि त्यामुळे आपण शिवसेनेच्या वतीने अशा प्रकारचे मंगळागौर आयोजित करतो. मॅडम